अगं बघून नाही चालतायत का? हो, मी तर बघूनच चालत होते. आजकाल तुमचंच लक्ष नाहीये. हसायला काय झालं आता? काय नाही, आपल्या लग्नात ती एक गोष्ट आठवली. आपल्या लग्नात ते सुलग्न होतं ना, तेव्हा दादानी आपली डोकी एकमेकांच्या वरती जोरात आपटली होती. त्याचीच आठवण झाली. हो आठवतंय. तेव्हा नव्हतं दुखलं तुम्हाला, आता बरं दुखलं. खरं तर आतापर्यंत सवय व्हायला पाहिजे होती. ती डोकेदुखी घेऊनच फिरता ना तुम्ही. वा, झालं बोलून. हे असले विनोद मारण्यापेक्षा जरा समोर लक्ष ठेवून चालत जा. आपटणार नाहीस कुणाला. सेम टू यू. गॅरी, काय चाललंय तुझं? काय बोलतोस हिच्याशी तू? काही नाही बच्चा, ते थांबा, मी सांगते. ए बच्ची, काय झालं माहितीये का? आता की नाही आमच्या दोघांचं डोक्याला डोकं आपटलं आणि आमचं पुन्हा एकदा सुलग्न झालं. तू लग्न केलं तिच्याशी परत? बच्चा परत लग्न काही संबंध? ती काय बोलते? ती काहीतरी, तू आज चल ना, मी तुला समजवतो. काय चला, अजून काय वेगळं सांगणारस तुम्हाला? चल ना. काय फालतूगिरी, पण तू सांग ना नीट मला काय झालंय ते. माझ्यासाठी हे सुलग्नच होतं. आता तरी तुमचं डोकं ठिकाणावर येऊ दे म्हणजे झालं. व्हॉट इज दिस? तुम्ही पुन्हा लग्न केलं? अरे यार, इकडे दिवस होत नाही एकदा तर तुम्ही लग्न काय करता दोन दोन तीनदा? अगं नाही, तू दुर्लक्ष कर ना. ती काहीतरी बोलते आणि तू विश्वास. मी काय म्हणत होती? तिचं काय तू मनावर घेते? सोड ना. तू मला सांगा आधी ती काय म्हणत होती, मला ऐकायचं नाही. अगं बच्चा, ते सुलग्न लावतात ना आमच्या इथे, ते त्याचं ती काहीतरी म्हणत होती. व्हॉट लग्न? सुलग्न म्हणजे काय असतं? म्हणजे आपल्याकडे नवरा नवरीला भेटल्यानंतर आपण ग्रीट करतो, त्यांना शुभेच्छा देतो, बरोबर? तसं सुलग्न म्हणजे तिकडे नवरा नवरीचं डोकं आपटतात. हा, म्हणजे जे सगळे लोक भेटायला तर ते डोकं आपटून जातात? नाही 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 नाही, ते नाही आपटत डोकं. ते नवरा नवरीचं डोकं एकमेकांवर आपटतात. म्हणजे ते रिच्युअल आहे ग असं. म्हणजे तुझं आणि ते गुड फॉर नथिंगचं डोकं पण आपटलेलं? हा, आता लग्न झालं तेव्हा झालं होतं असं. तेव्हा तिचा स्क्रू पडला असणार आहे. मला ना इतकी चीड येते माहितीये तिची. बघितलं, एक चान्स सोडत नाही मला चिडवायचा यार. अगं हो, ती चिडवते आणि तू चिडतेस. तू शांत हो बरं जरा. मी नाही शांत होणार. तू प्लीज मला ऑफिसला दे ना. तुला कितीदा सांगितलं, मी कंटाळले यार तुला सांगून सांगून. दे ना मला ऑफिसला एकदा प्लीज. आय नो बच्चा, पण आता मला काहीच करता येणार नाही, कारण आता लवकरच नवीन रिक्रुटमेंट होणार आहे ना. व्हॉट? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.